शिखरांनी मंदस्मित करावे. अगदी तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ माझ्या प्रत्येक शब्दाला यशाचा तराजू तोडणारे आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक श्रोते आणि माझ्या इथे जमलेल्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी कुमारी परिसचिन चिंचकर इयत्ता 5वी तुकडीय. मी आज तुम्हाला देशभक्ती हीच शक्ती याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. देशभक्ती 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 म्हणजे काय? महाराज, आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे शिवधनुष्य पेरतात त्याला म्हणतात देशभक्ती. जेव्हा जन्मशेषी टाटा देशात रोगराई निर्मिती करण्यासाठी आपली स्वतःची संपत्ती समर्पित करतात त्याला म्हणतात देशभक्ती. 15-16 वर्षाचा यशवंत महात्मा गांधीच्या असहकार चळवळीत एक सत्याग्रह म्हणून उडी घेऊन शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकवला त्याला म्हणतात देशभक्ती. हिंदी चीन भाई भाई म्हणत 1965 साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा पंडितच्या बोलण्यावरून माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा सोनेरी मुकुट उतरून संरक्षण मंत्री पदाचा काटेरी मुकुट घेऊन चीनला धुडकून लावले याला म्हणतात देशभक्ती. देशभक्तीत अशी काही विशिष्ट वाक्य नाही. देशभक्ती तर नॅशन फर्स्ट सेल्फ लास्ट हीच भावना म्हणजेच आधी देश मग मी. म्हणूनच म्हणते ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 150 वर्ष गुलामी करत असलेल्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली. इंग्रजाविरुद्ध बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक मंगल पांडे, गोवा मुक्ती आंदोलनात पुढाकार घेणारे सेनापती बापट, भगतसिंगांचे गुरु मानले जाणारे तसेच काकोरी काठात महत्वपूर्ण भूमिका घेणारे चंद्रशेखर आझाद. मातृभूमी तुझ्यासाठी मरण ते जगणं, तुझं विना जगण ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. संसद भवनात बॉम्ब फोडणारे, सोंडाची हत्या करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मैं मेरी झाशी नहीं दूंगी असे म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना माझे दंडवत. देशभक्तों से जिसकी शान है, देशभक्तों से जिसका मान है, हम उस देश के फूल है जिस देश का नाम हिंदुस्तान है. देश सलाम इस तिरंगे को जिससे तेरी शान है. देश सलाम इस तिरंगे को जिससे तेरी शान है. ऊपर हमेशा इसको उठाए रखना जब तक दिल में जान है. ऊपर हमेशा इसको उठाए रखना जब तक दिल में जान है. माझ्या देशात विविध धर्माचे लोक आनंदाने राहतात. विविधता एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान, शेती, तंत्रज्ञान, शिक्षण, वाहतूक अशा क्षेत्रात नैतिक प्रगती केली आहे. संदेश ही मेरी स्वर्ग का लाया बल्कि इस भूतल को इसे ही स्वर्ग बनाने आया असे म्हणणारे श्री रामचंद्र यांच्या पवन स्पर्शाने पावन झालेली ही माझी पावन भूमी आहे. दुष्टांचा नाश करणाऱ्या श्री कृष्णाची भूमी आहे. या भूमीवर संतांनी समानतेची संस्कृतीची गुढी उभा केली आहे. देश हमारा हिंदुस्तान, देखेंगे हम उसकी शान. भिन्न भाषा भिन्न देश, भारत हमारा एक ही देश. गौतम गांधी का ए देश विश्व शांति का देता संदेश. कश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी. माझ्या देशाची संस्कृती वंदनीय आहे, पूजनीय आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये आणखी एक रंग मिसळला तो म्हणजे लाल. तो रंग रक्ताचा, देशासाठी बलिदान देणारा रक्ताचा. हा रंग त्यागाची महती सांगतो. प्रत्येक विविध धर्माचे सैनिक आपल्या भारताच्या संरक्षणासाठी लढत असते. आमचे डॉक्टर्स नवीन औषध शोधतात. आमचे शास्त्रज्ञ मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात. आपला ध्वज आंतरराष्ट्रीय सामने उंचावणारे खेळाडू आपल्या देश आहेत. परंतु आपल्या देशात महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, कोरोना सारख्या समस्या आवाज होऊन उभ्या आहेत. ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा. आपण सर्वांनी करूया. ज्या देशभक्तीचे सैनिक खरं तर आयुष्य जगतात त्या सैनिकांची देशभक्ती व्यक्त करणाऱ्या कवितेच्या ओळी मला आठवतात. जिससे मेरी सैनिकों की ताकत से बयां किया है कि मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत
जवान हूँ, मैं बर्फ पर 9 दिन रहकर जिंदा निकलता हूँ, मैं बर्फ पर 9 दिन रहकर जिंदा निकलता हूँ, मैं महायुद्ध के कपड़े बदलता हूँ, -30 डिग्री सरहद पर राइफल टांग के निकलता हूँ, आतंकवाद की औकात क्या, मैं कुदरत से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। तिरंगे को कभी झुकने नहीं देंगे, अगर किसने आग बुताई हमारे हिंदुस्तान तरफ, फिर उसे दुनिया नहीं देखने देंगे। माय कंट्री इज